प्रदीप शांताराम पटवर्धन. प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1958 रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. वडील पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये हेड क्लार्क होते. त्यांची आई म्युनिसिपल शाळेमध्ये संगीत शिक्षिका होती. शाळेत असतानाच प्रदीप यांना नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या आई उषा पटवर्धन या नाटकात काम करायच्या. आईकडून अभिनयाचा वारसा प्रदीप यांच्यामध्येही आला होता. शालेय, महाविद्यालयीन जीवनात नाटक हे प्रदीप यांचं वेड बनलं. पण हे क्षेत्र अस्थिर असल्याने या क्षेत्रात करिअर करू नये असं आईचं म्हणणं होतं. प्रदीप यांनी आर्यन हायस्कूल या गिरगावमध्ये असलेल्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. लहानपणापासून प्रदीप पटवर्धन अभ्यासात अतिशय हुशार होते. 1ली ते 7वी त्यांनी कधीच पहिला नंबर सोडला नाही. पण नंतर हा नंबर घसरत गेला. अगदी 11वीत ते दोनदा नापास झाले आणि आईबाबाचं टेन्शन वाढलं. आता या पोराचं कसं होणार म्हणत बाबा डोक्यावर हात मारून बसले. 2 प्रयत्नानंतर 11वीत काठावर पास झाल्यावर प्रदीप यांनी मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच कॉलेजमध्ये त्यांनी नाटकांत काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला पोराला नाटकांत बक्षिसं मिळताना पाहून आईबाबांना बरं वाटायचं. पण नंतर वय वाढायला लागल्यानंतर आपल्या पोराला नोकरी नाही म्हटल्यावर आईबाबाच्या टेन्शनमध्ये आणखी भर पडली. बीकॉम पर्यंत ते कसेबसे पोहोचले. सोबत नाटकही सुरू होतं. एकांकिका स्पर्धेत काम करत असल्यामुळे रात्री-बेरात्री घरी यायचे. नंतर आईला याचा खूप त्रास व्हायला लागला. अगदी एक दिवस आई त्यांना म्हणालीच, मला अटॅक वगैरे येईल, तू हे असं वागणं बंद कर, नाटक बंद कर. यानंतर एक वेळ अशी आली की त्यांना घरून कडक शब्दांत तंबी दिली गेली. या वर्षभरात नोकरी बघ नाही तर पुढच्या वर्षीपासून बोरिवलीत रिक्षा चालवायला जायचं. खूप झाली तुमची नाटकं वगैरे. कारण त्याआधी प्रदीप यांनी अनेक या केल्या होत्या. अगदी हॉटेलात ग्लास वगैरे पुसण्याचं काम केलं. सेल्स बॉय म्हणून काम केलं. रिझर्व्ह बँकेत 25 रुपये रोजाने टायपिस्ट होते. पण मनासारखी नोकरी नव्हती. त्यामुळे आईला त्यांच्या नोकरीची चिंता होती. सुदैवाने पुढे त्यांना 1983 साली बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागली. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितले, आता तू नोकरी नाही सोडायचीस आणि नाटक पण सोडायचं नाहीस. प्रदीप पटवर्धन यांनी नाटकासाठी खूप संघर्ष केला. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. नसानसात नाटक भिनलेले अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यात नाटकाच्या निमित्तानेच एक कोरून राहणारी गोष्ट घडली आहे. ज्या प्रदीप पटवर्धन यांची नाळ मराठी रंगभूमीशी वयाच्या 10व्या वर्षापासून जुळली, त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी नाट्य स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम केलं. तेच त्यांच्या आयुष्यातील नाटकाशी जोडलेलं अखेरचं काम ठरलं. दरम्यान सुरुवातीला रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करून प्रदीप यांनी नाटक, सिनेमा यामधून त्यांच्या अभिनयाचं दर्शन घडवलं. नाटक क्षेत्राविषयी नाखुश असलेल्या त्यांच्या आईंसाठी प्रदीप यांनी नोकरी आणि नाटक या दोन्हीमधील समतोल अगदी नीट सांभाळला. आई त्यांच्यासाठी सर्वस्व होती. आंतरबँक एकांकिका स्पर्धाही ते गाजवू लागले. मुंबईतील गिरगावसारख्या भागात त्यांचं सारं आयुष्य गेलं. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी यासह उत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये प्रदीप यांच्यातील अभिनय फुलत गेला. मोरूची मावशी हे त्यांचे प्रचंड गाजलेले नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली होती. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरतच गेली. या नाटकातील त्यांची भूमिका खूपच गाजली. विनोदाचं टायमिंग त्यांना गवसलं. संवादफेक ही त्यांची खासियत होती. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले यांच्यासोबत प्रदीप पटवर्धन हे नाव मराठी मनोरंजन क्षेत्रात नावारूपाला आलं. 1, 2, 3, 4, चष्मे बहादूर, नवरा माझा नवसाचा, एक शोध, भुताळलेला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक फुल 4 हाफ, थँक्यू विठ्ठला, पोलीस लाईन, गोळा बेरीज हे प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले सिनेमे. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मोरूची मावशीसाठी तर त्यांनी पायाला भिंगरी बांधली. पण एका अपघातामुळे त्यांना हे नाटक सोडावं लागलं. प्रदीप पटवर्धन हा सामान्यांचा चेहरा होता. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत गिरगावकर म्हणूनच ते जगले. प्रदीप पटवर्धन यांना त्यांच्या जवळची माणसं पट्या या नावाने ओळखत. गिरगावच्या झावबावाडीत दहीहंडीच्या उत्सवात गिरगावचा हा पट्या भान हरपून नाचायचा. प्रदीप यांचा चेहरा म्हणूनच सर्वसामान्यांना आपला वाटायचा. मी कलाकार आहे तो स्टेजवर, एरवी मी सर्वसामान्य माणूस आहे असं प्रदीप नेहमी म्हणायचे. प्रदीप पटवर्धन यांचं लग्न सुवर्णरेखा जाधव यांच्याशी झालं होतं. प्रदीप आणि सुवर्णरेखा अनेक वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. प्रदीप एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन मराठी सिनेसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक आहे. गिरगाव येथील निवासस्थानी वयाच्या 65व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा ते अत्यंत सक्रिय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशी सुद्धा ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते.